आमदारकीचा राजीनामा देताना निलेश लंके भाऊक. आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा आहे. लंके दक्षिण अहमदनगरमधनं तुतारी चिन्हावर लोकसभा लढणार. राणाच्या अहंकाराचाही नाश झाला तर तुम्ही कोण? हेलिकॉप्टरमधनं फिरणारा खासदार हवा की ग्राउंड लेवलवरती काम करणारा? लंकेंचा सुजय विखेंवर निशाणा. नगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंविरोधात निलेश लंके यांचा सामना. फडणवीसांनी सोडवला बारामतीचा तिढा. हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले. फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील अजित पवारांचं काम करायला तयार. सर्व मतभेद विसरून नव्या उमेदीनं कामाला लागा. महायुतीचा धर्म पाळा. भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन पाटलांना आदेश. राजकारणात कुणीच कुणाचं कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो. विजय शिवतारे नरमले. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचा मनसुबा केला व्यक्त. मवियात 5 जागांचा तिढा. सांगली भिवंडीसह मुंबईतील 3 जागांवर काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत. सूत्रांची माहिती. झुकायचं नाही, काँग्रेसच्या बैठकीत सूचना. मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव दिला नाही. जो प्रस्ताव दिला तो सक्षम दिलाय. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांकडनं स्पष्ट. तर काँग्रेस समंजस पक्ष असं करणार नाही. राऊतांची प्रतिक्रिया. वंचितला 5 जागांचा प्रस्ताव दिला होता. आंबेडकरांसोबत वेळोवेळी चर्चा केली. राऊतांचा दावा. तर आमच्याकडे फक्त 3 जागांचा प्रस्ताव. राऊत आघाडीमध्ये बिघाडी करतायत. आंबेडकरांचा आरोप. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी उद्या 4 वाजता जाहीर होणार. मुंबईतील पक्ष कार्यालयातनं उमेदवारांची अधिकृत घोषणा. साताऱ्यातनं श्रीनिवास पाटलांची माघार. प्रकृतीचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारली. शरद पवार गटाकडनं साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटलांचं नाव चर्चेत. तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही चाचपणी सुरू. उदयनराजेंना तिकीट देणार का? पत्रकारांचा प्रश्न ऐकता शरद पवारांनी उडवली कॉलर. उदयनराजेंनी कोणताही संपर्क साधला नसल्याची प्रतिक्रिया. नितेश कराळे मास्तरांचा शरद पवार गटात प्रवेश. वर्ध्यातनं कराळे इच्छुक, पण अमर काळेंना तिकीट निश्चित. कराळे मास्तर शरद पवार गटाचे प्रचारक म्हणून काम करणार. उत्तर मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि महाविद्यालय उभारणार. तसंच उत्तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार. टीव्ही मराठीच्या विशेष मुलाखतीत भाजप उमेदवार पियुष गोयल यांचं आश्वासन. प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा. वसंत मोरेंची माहिती. मोरे वंचितकडनं लोकसभा लढण्याची शक्यता. तर 2-3 दिवसात राज्यातील समीकरण समोर येईल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. हेमंत गोडसे 3 दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत मी प्रचाराला सुरुवात केली. मलाच उमेदवारी मिळणार. हेमंत गोडसे ठाम. सागर बंगल्यावरून फोन आल्यावर बच्चू कडू माघार घेतील. बच्चू कडू नावाचं वादळ सागर बंगल्यावर शमवलं जाईल. नितेश राणेंचं वक्तव्य.